नमस्कार मंडळी, हाय. कसे आहात सगळी जण? आज आम्ही आगरी मसाला चालले आहोत. तर आता आम्ही आगरी मसाला अख्खा ब्लॉग आगरी भाषा बनवायचा इतर गेले. बघूया गौरी आगरी बोलताय. गौरी एकदम आगरी तवा. आगरी आज भाषेची. पैसे 1000 पर्यंत तर जेल असतील. हो, आज म्हणजे आमच्या आगरी तिघांचं मिळून आगरी भाषेची लयलूट करणार आवाज. म्हणजे गौरी आगरी भाषा बोलताय. कोणी मित्र भेटतील सगळ्यांशी एकदम टोटल आगरी लँग्वेज मध्ये बोलायचं आज आपल्याला. खरं पोरा बोलायचं ना आगरी भाषेन. हो बस तो. तुम्ही गेले ना तिकडे खेळायला, मला दिसलं की तुम्ही लोक आगरी भाषा बोलायला सुरुवात करायची. चला मंडळी आता पुढे पोचतो तिकडे. तिकडे गेल्यावर जे कोणी दोस्त बिस्त भेटतील त्या सगळ्यांना भेटून आज आगरी महोत्सवच्या कार्यक्रमाची मजा करू. जो मंडळी आता आम्ही पोचलो आगरी महोत्सवच्या तया. बेकार गर्दी आज, संडे भी आहे ना, भयानक गर्दी भी आहे. तर हा आहे आगरी महोत्सवाची सुरुवात. पहिला गेट इतर ब्लॉकमध्ये बघितलं असेलच काय परिस्थिती आहे. बघूया त्याला आता आत्मा गुप्त. आणि मंडळी मेन पहिला गेट स्टार्टअप केल्याच्या नंतर जी सुरुवात आहे आपली आगरी कोल्यांची आराध्य दैवत एकविरायचं सुंदरचं मंदिर बनवले. प्रचंड गर्दी आहे इथेशी. बघू आता. आणि मंडळी वर्गात घुसल्या आमची मॉनिटर भेटले. ती का आमची तालमीची ॲक्च्युली मॉनिटर आहे. ते भयानक अभ्यास असतं, आवडी मरतं ॲक्च्युली आम्हाला मी राहत होता. लती शेवटी आलं ते आम्हाला आवडी मारतात तर तुला गौरी मारतात. आम्ही इतर करता गावा आज आगरी बोलायचं आपल्याला. चालेल ना. मला भेटायला नव्हतं आतमध्ये गावात आगरी मी तुमचा ब्लॉग बघतो. आम्हाला 2 नंबर पण भेटले. आई काय आवरवाली आहे काकूच काय. सगळ्यात मोठी. अरे बाबो. पहिल्याच दणक्या मला लकीची पांजाली भेटले. अगदी बारीक पासून तर मोठ्यापर्यंत सगळी जरा गावल्या. आज तुम्ही वाटतं आता सुरुवातीला घुसायला अजून तयारी ना. चला मामूली आहे गाठी एक फिरायला दर्शन घेतलं चला मग आता गाईच लतिका आमची पेलवांड पुढच्या वर्षी लतिका लगीन करायचं. डालमुंडी खायला सगळी. हा डालमुंडी खायला सगळी जण. चला आता आपण पुरं लाईटीच्या दारा जाणार आहोत. अण्णा उद्याचं टायमिंग सांगा. इथं मंदिर आपल्यासाठी खास आकर्षणाची वेळ बनवले. त्यानंतर एवढी लोक दर्शनाला नम्रता काय तरी उभी डुगूने हैराण केले. त्याच्या बाई नम्रता स्टार्टिंगच कुठेची तरी उभे राहिले. डुगूला माझ्या हातात देणार. बघूया आता. या सगळ्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत. याला रान्नी बोलतात. मरका, खापरी, रांजण, हे बघा या आपल्या घरगुती टोपली. आणि यो ॲक्च्युली की मासे पकडायचे याला भक्ष्या बोलतात. भक्ष्या किंवा पाटलाचा वाडा. पाटलाचा वाडा बनवायला भरपूर मेहनत झालेली आहे. कारण पाटलाचा वाडा ॲक्च्युली डायरेक्ट कायमस्वरूपी आहे. तर प्रत्येक वर्षी त्याचा व्यवस्थित संगोपन करतात. म्हणून आज पाटलाचा वाडा कंप्लीट एकदम टिकून राहिले. तर पाटलाच्या वाऱ्यानं आपल्याला बैला बी बघायला मिळतो. हे आपला गोठा काल्या बैल आपल्या यो तिरसूल शिंगा येण्याची खतरनाक बैल घेऊ आपला गोठा. आणि पारंपरिक नृत्य इथंशी आपल्याला जेजुरीच्या खंडासाठी हे असते गोंधळ. तो गोंधळाचा प्रकार पण इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नक्की तुम्ही भेट द्या. आपण आगरी समाजासाठी जे हाव. हो ही सगळी माझी विद्यार्थी आहे शाळेतले नाही काय ताळकर.
तर बारीक बारीक पोरांसाठी पण इथं सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला खास मावरोवालीन दाखवता जे स्टॅच्यू आहे, पण इथं लोक आवड एकदम भारी आहे. बघू शकता तुम्ही एकदम उंचपुरी अशी स्टॅच्यू बनवली इथेची. आणि महत्त्वाचा हे भाजीपाला भरपूर लावले या ठिकाणच्या दाखवता. ते तिकडं कांदे, हे मिरच्या, वांगी, तांबोटी. तर बाला कुठला कोणला कोथमीर उद्याला पूजा असेल तू जेवून जा कोटेला टाकायला. बाई क्या गेंद्र आहे तू. हो अशा प्रकारे तशी आपल्या पालेभाज्या शेतकरी शेतीसाठी जे बसले होते. मुला, कोथिंबीर, चवळी, पालक वगैरे. ही मेथी आहे. थोडी पाण्याभावी नाही बोलतात, संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळं झाडं कशी जपतात हे पण दाखवली. त्याच्याकडे दाखवलं म्हणजे ती मूल रूपानं हे काकऱ्या लावल्या नव्हत्या. आता कवा होतील तर रोज रनिंगला येऊ तेव्हा समजेल काकऱ्या. तांबोटी नाही या का आम्हाला भेटेल या. आम्ही सकाळच्या ग्राउंडला असताना इथं धावा क्रिकेट खेळायला नाही उपटून नाही नेत. आता या मक्षीची मंडळी असते ना ग्राउंडला, ते रोज पाणी बिनी शिपतात त्याला. यातून 2-3 महिने हे या सगळा इथे. तर मंडळी ही विहीर बघा यावर्षी मस्त एकदम चांगल्या प्रकारे बनवली तिला. हे मोठ्याचा प्रकार. पूर्वी भाजीपाल्याला शेतीला पाणी द्यायसाठी अशा प्रकारचा लुकआउट केला जायचा. मोठ आणि पाणी इथून असा शेतीला जायचं क्या रे. आणि ही बाईला बघा, म्हणजे ॲक्च्युली ही बाईला फक्त मोठीसाठी पाणी कसं दिलं जातं यासाठी लावलेली आहे ती. तेव्हा आपण बघू शकता लहान पोरांसाठी भरपूर काही. या टोपल्या ॲक्च्युली प्लास्टिक आणि बांबू मिक्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर टोपल्या आणि भाकरी ठेवासाठी या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही आरामशीर येऊ शकता उद्या आणि घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या या छोट्या छोट्या कंड्या. आणि सुरुवातच अशी खतरनाक आहे. बायांच्या वस्तू कानात बिनात घालायचं. हे बघा इकडं. अरे बाबो जिथे जिथे जावं माझं पेलवांड तिथे उभं. दोघं झाल्या गेटवर असं उभं राहिल्या. गोल्डन मॅन कार्तिक आलेला अजून कुठं आहे शर्तीवाले आले नाही का. ग्रीमोत्सवचा स्टार्टअपच आता यो पानवाला इकडे या कोपऱ्याला. इथून जर आपण सुरुवात केली इकडच्या बाजूला एंडिंग आहे, पण आपण सुरुवातीला या साईडच्या जाऊ चला. लहान पोरांना जवऱ्या वस्तू पूजन त्याच्यापेक्षा जास्त वस्तू आधी इथे जो उपलब्ध आहे याचा एक प्रकार चांगला आहे. या वस्तू दिसायला फक्त स्वस्त आहे, चांगल्या महाग आहेत. बघू शकता जरा स्टेजवर उभा राहता तुझीकडे बरं मग हे बघा. आपण जर सुरुवात केली तर स्टार्टिंगपर्यंत आपल्याला लास्ट वस्तू ज्या कोपऱ्याला जाल त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला सगळ्या वस्तू खायच्या बियाच्या मिळणार. आज संडे आहे त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात गर्दी आज आगरी महोत्सवला. म्हणजे अनबिलिव्हेबल नाही बोलणार, एवढी गर्दी प्रत्येक वर्षी असतात. रोजच असते एवढी गर्दी प्रत्येक वर्षी. सो आता प्रत्येक काही खाद्यपदार्थ आणि प्रत्येक विक्रेत्याच्या रंग मी काही जात नाही. तुम्ही याच्यामधूनच बघू शकता की किती विस्तीर्ण असा ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडमध्ये टोटल 76 स्टॉल लावलेले आहे यावर्षी. मला येणारी माणसं दाखवत आहोत. आणि इथून येणारी मंडळी आहे सतत, म्हणजे मिनिटाला कमीत कमी 100 लोक आतमध्ये येतात. वॉटर पार्क तुम्ही आता संध्याकाळी याल त्यावेळी तुम्ही या गोष्टी सगळ्या बघू शकता. एवढे लोक आणि हे गाणी लावताना असं याच्या पाहिजे झाला आम्हाला कॉपीराईट लागतं का टेन्शन. अमोल होय अमोल एवढी बघली आली. सध्या बघा तुम्ही सतत येऊ शकता.
फक्तच म्हणजे मिनिटाला आली 100च्या पुढे पब्लिक. त्याच्यामुळे आणि तेवढी पब्लिक जातं नाही बोलू शकत, कारण हल्ली तर तो टायमिंग आहे 8, 8:30 ते 11 वाजेपर्यंत आली प्रचंड पब्लिक असतं. तर हल्ली इथं बघू शकता आवरी पब्लिक म्हणजे ही रिकॉर्ड ब्रेक पब्लिक आहे सध्या तरी. मित्रमंडळी डोकू कुठं आहे मी हल्ली जिथं आहो या सगळ्या गोष्टी याच्या लकी ड्रॉच्या मार्फत इथंची सगळ्या एवढ्या वस्तू जाणार आणि या पावत्या भाडाचा कार्यक्रम चालू आहे इथंची बघू शकता. त्याला पावत्या भाडा 100 रुपये पावती आणि एवढ्या वस्तू पण त्याच्यासाठी संध्याकाळी हे सगळे तोडणार. तुम्ही ज्यावेळी याल 100% तुम्ही नाव द्या. उद्या जरी दिला सकाळची तरी म्हणजे उद्या नाही आज संध्याकाळी नाव द्या म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठेतरी वस्तू 100% लागणार. बघा आली हे दोन्ही रस्त्यांच्या पब्लिक आली तेवढीच येतं पण तेवढीच जातं. आता ही सहली काही जाणारी लोक नाही तेवढीच थांबतात लोक. तो मैदानात आल्या गजानन दादाने मला 100 रुपये त्यांच्या खुशीत दिले काही माहीत नाही. गाडी घेतली म्हणून वा धन्यवाद. असा मोठ्या पावसाचा आधार आसरा असला तर पोर्टिबलच यावर्षी गाजवू आपण. थँक्यू गजानन दादा तुम्ही 100 रुपये दिले मला. तर मंडळी मी आता आतमध्ये चालल्या डोगोला गावसाला या नंबर त्याला त्यांनी दुकान आहे गेली असेल बघू आता पैसे जरा भेटला त्याला मला जायलाच लागेल. मग डोगून आम्ही दोघं जण फिरणार आहोत. इथल्या बाजूला साडी सेंटर हे पैठणी साड्यांचा यो स्टॉल आहे. कालच्या दिवशी आम्ही बघितलं की इथे यावी जो साड्यांचा वितरण केला आणि यो दागिन्यांचा यांच्या मॉडेल मॉडेल सोन्याच्या दागिन्यांचा प्रचार करतात. फुगं लहान पोरांसाठी वजन तेवढं फुगं या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश साबळेसाठी त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान. तर मंडळी चालता चालता मला आता आमच्या गावांचा थांबा ना वाचू काय पाला वासूला वाटतं दिसली बायको दिसली असेल त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे सोनाले गावातील युट्यूबर श्री जयनाथ पाटील यांच्याशी आता एक भेट झाली सदिच्छी भेट झाली खूप बरं वाटलं. धन्यवाद. आपली ओळख ऍक्च्युली युट्यूबर म्हणून नाही आपण एक कुस्ती क्षेत्रामध्ये चांगला त्या हिशोबाने चला बघूया अजून कोण कोण मिळतं त्याची एक्साइटेड लागली. समाजाचा बेस्ट बॅट्समन सिलेक्ट झालेला भूमिराज प्रभाकर मडवी आपलं सुद्धा. तो मंडळी आता डुगुला गावचाच झाल्या. धन्यवाद. कोणी काहीतरी हैराण केले नंबर झालं. यानंतर आपण सांस्कृतिक सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मागे बघू शकता गौरी गर्दी आमचे आदरणीय मधुकर दादा तरे आपल्याला विनंती आपण कृपया स्टेजवर यायचे. जाणीव जागृती केली आहे की आम्हाला तिच्या आईला परत जाऊन भेटली परत म्हणजे दुसऱ्या तारखेला मला मागे भेटले त्या वादे परी खूप खूप अभिनंदन. पांडाला डुगूला घेऊन फोटो नाही. तर अशा प्रकारे आम्हाला तर डुगूचा ठिकाणा भेटले. डुगू सिंदुर्गी ज्वेलरच्या जवळ काय तरी तू
एकटाच कसा गेले बायको नाही तो कुछ नाही यो गोल चक्र याला मोबाईल लावायचा तो गोल 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 फिरेल म्हणजे ज्वेलर्सच्या जवळ ते व्हायला खरं आमचे वस्तात सिंधुरी ज्वेलरचे इथे झाले पहिली घंटा घ्यायला चांगली मॅकाड गाठवून असेल तर देशाला नीट घरा 17 ते घंटा घेणार आहे बायको काही कळलं नाही कुठे ना कुठे ज्वेलरच्या रंग बोलवला तर खरं तिने मला स्टेजवर धरून मस्त बघायला लागेल तिला व्हिडिओ कॉल करणार. तर अशा प्रकारे गाईज आमची आता वाट लागणार आहे. याच्या पुढचा प्रवास माझा अतिशय कठीण आहे. खडतर प्रवास आहे माझा. तो घरी यो माझा आवडता मुलगा बाबू या गाड्यानं बसत होते त्याला यो वाट नाही वाटत तो हे कर रे हा टोकला ऍक्सिडेंट झाला आता वाचला तू तुझ्या अंगण बिंगण येतात की डायरेक्ट उड्या मारत राहत गर्दी वाचला तू वाचला जा तू जाईल तिथे पिसकटलेला घरी जा घरी पोचवा झाला मला हा म्हणजे नाटक किती होती आल्यापासून. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे आगरी महोत्सवाचा नजारा भयानक आहे. सगळं मजा किरकिरा करणार आहे आता मी बसवत असाल ना तुम्ही जा फिरा आता बाई गेल्या घोडी बसायला ना मला बसत नाही. कल्याणात मला शिकायचंय. तू ओकशील का तो पोरांचा मामूल वेळेल अरे जा मामाच्या मागे लाग जा तिकडे अशा प्रकारे याला हा चल चल या आला असं लढत त्याला का गाडी जायला होते ए याला बसव चल चल जा बस जा ए इसको बिठा रे पैसे का टेंशन मत ले मांगे भाई है उसका मामा गाडी धोके देगा ए दूसरा गाड़ी किधर है वो थांब ना टुकू भाई आवरी के तो गाडी चालवता तुला डायरेक्ट पलवून घेऊन जाईल पाहिजे नाही तिथे बसायचा फक्त घरा घेऊन जाशील तू हा मग थांब गप बायकोला घंटन वगैरे जा चल तुझ्या बायकोला घंटन करून ठेव चल 50 तोल्याची तिथे झोपती गाडी आहे मोठी गाडी हा ही घे या गाडी पाहिजे तू रेसिंगच्या गाडी हा हो थांब हे आता बसता येत नाही यार मला माहीत होता तू वाटलवशील माझी तो मंडळी आता आमचे पेलवान गँग आलेले सगळी अगदी मस्त बघी यावेळेस चालत गेले शाळेच्या घरा यारा वाट लाग यांची गाडी नसेल आली त्यांना छोटी आता हा ही बाजू आहे उरवेल तो तुला हा ही गाडी आहे आता ही गाडी बुक करता आम्ही गाडी आहे ना आपली. ए किती मिनिटा सो भाई एकदांचा बुक केला ए कुठशा रे ए फिरून कुठच्या आणशील इथेच फिरत होतो. इथं नाही पार नाही तिकडे नाही तर रुपयाने देणार आणि डोकूचा एकदाचा गाडी बनवूया ना आता. स्वप्न साकार उद्याच्या उद्या अर्णवची गाडी नेता बनवायला टोकला तिकडे कोणाला बघूया आता परत आपल्याला तो अखेर मंडळी धापा करून म्हणा एकदाची नम्रता गवले तिने डायरेक्ट डुकूला माझ्या रंग सोपवले तो गेलेला आहे गाडीची राईड घ्यायला यो भाई काही उतरण्यावाला नाही गाडींच्या 200 रुपये कपील वाटतं आता गाडी बसून आम्ही एक काम करतो आम्ही तिकडच्या बाजूला होता या गर्दी कमी आहे तर मंडळी आता कसा तरी एकदम भयानक प्रकारमध्ये मला डुकू गावलेला आम्हाला पण ना आमच्या गावात 2 तरुण तरफदार यांची यावर्षी लग्न करायची आणि पोरी बिरी बघा या ना दोघांना बी चला आता मस्त वगैरे निघल्या थांब आतमध्ये द्या इकडे पालण्यांच्या इकडे माहित कानाला गावत हो हो ये तू ये बसायला तुला सांगतो ना तर आम्ही तर रोज रोज असता यो बी काल भेटला मी बी एकटाच होतो त्याला पोचवूया ना घरी. एका
डायरेक्ट होता इथे म्हणा बागावला इथे याला 20 मिनिटं गेलं. तो फायदा झाला, चार्जिंग दिली मोबाईलला. आमचा विजय पेलवण भेटले आम्हाला. विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी नावाचा पेलवण म्हणजे आमचा. आता अशा प्रकारे आता परत एकदा आम्ही शोरमा घालताल. दोघं शोरमा घालशील ना या साईडला इथे शोरमावाला आहे. मंडळी आता पहिले शोरमा खाऊन घेता मग नंतर. तर मंडळी तिसऱ्या संख्याला आमचे पैलवान भेटले. आता परत ॲक्च्युली मी डोगोला या नाही आला. मला पण येता ना मोजेटो घेता. त्याला सरकारचे परत ऑर्डर केले मोजेटो. मंडळी तुम्ही आता वाघरी महोत्सवात पोहोचलो ना तर मग तुम्हाला मोजेटो पण प्यायला भेटेल. ॲक्च्युली मोजेटोच्या बऱ्याच गाड्या आहेत पण चांगलं आहे. स्टॉक पण चांगला आहे. इकडची जी बाजू ही सगळी खानावर. मोजेटोचा ॲक्च्युली खरी मजा घेणार आहे आपली आगरी लोक. तर म्हणजे कुठली परिस्थिती असली थंडी जरी असली तरी आपली लोक आगरी मोजेटो आईस्क्रीम खायचं तर सोडणारच नाही. भर पावसात जाऊन आईस्क्रीम खाता म्हणजे ती ताकद आहे पचवाची. इकडच्या बाजूला सगळी खायचा कार्यक्रम म्हणजे ॲक्च्युली धाबूचे धाबू बसले नाही त्याची आणि देणारांना सुद्धा नाही आली आवरी गर्दी. परत एकदा मंडळी या साईडचे तुम्ही बघू शकता. मुख्य स्टेज आहे. या स्टेजवर सत्कार वगैरे आहे आणि डान्सिंगचा कार्यक्रम स्टेज पण बनवले. त्याचा वापर कशासाठी आता आमचे प्रमुख सल्लागार पटेल पाटील या ठिकाणी सत्कार करत आहे. विकास कदम त्यानंतर आमचे डॉक्टर साहेब आणि शिवाजी पाटील आपण पटेल पाटील यांना विनंती करतो की आपण या दोन्ही बाळकांच्या ठिकाणी सन्मान व सत्कार करायचा. आता आम्ही मोजेटोचा आनंद घ्या. सन्मानित करावा की तसंच आमच्या अम्मानाच्या सन्मानित पाहुण्यांचं देखील स्वागत सन्मान केला जात आहे. संतोष सर्वांचे स्वागत विश्वसेवांच्या शुभसे केलं जात आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल मंडळी सगळी इपुल शेड आणि इपुल शेडची फॅमिली आज सगळी जोरात सोडून बाकीच्यांनी आपण आहे. खाली करायचंय. आज कुठं आहे यानंतर आपल्या सर्वांचा आदर राखून येता एक येता क्षमापूर्वक विनंती करतो की पुढील बाय लवकर माझं बनवून दे म्हणा पहिले 2 जास्त तिखट नको. सो काय ज्यात लोक माझी फ्रेंड आहे कौशा फेऱ्या मरत हे हिला दे पहिले बाबा माझं परत दे. सो काय माझे छोटे छोटे मित्र आलेले आहेत. कुठले रे तुम्ही? जांभूळपाडा इकडचा पाडग्याचा. एवढी सगळी मंडळी आता आगरी महोत्सवाला आलेली आहे. जास्त तिखट नको मला ना शांत हे तू लवकर बनव. अरे माझं अरे लागला काय आस्वाद घ्यायला शोरमा ना मोजेटो. महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांनो तुम्हाला 2000 फ्रेंड ग्रुप. तो मंडळी आता आम्ही आई एकवीरा डाव्यावल्या लोकांवर बघू शकता. ते मस्त इकडं पापड मच्छी बिच्छी एकदम डेंजर चालले. हे वाटतं
कांदेला कोलबी लॉलीपॉप पण थाली बघायला आल्या आम्ही ॲक्च्युली. इथे 2 थाळ्या घ्यायच्या आहेत आम्हाला जेवायला. जेवलो याच्या घरा आणि आपल्या आई एकविराच्या ग्रुपेने यांचा धंदा वगैरे भरपूर होत असेल. कितना हुआ देख एकदम मस्त बघेल. टाइम नाही तर मंडळी आता अशा प्रकारे मी जेवण करू घेतला. माझ्या मागच्या बाजूचा लुक तुम्ही बघाल तर सगळी इकडे नुसतं धाब्यासारखा लुक आहे. म्हणजे आगरी खानावळच्या ज्या धाबं सगळं तिथेची आहे ना आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही चालल्या परत छोट्या स्क्रीनच्या जवळ तिथं आम्ही बसल्या म्हणजे बसल्या असल्या गाणी बघणार आहोत. माझ्या तिथेची आहे बघूया. टाइमपासला आम्ही काहीतरी घेतले खायला. खुर्ची पहिले बघू दे. मात्र दादा आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. त्यासाठी आम्ही स्क्रीनच्या दिवशी बसल्या. गाण्याला ॲक्च्युली कॉपीराईट लागेल तरी बी काही हरकत नाही. बघू आता कॉपीराईट लागला तरी चालू नाही. टेन्शन नाही. एवढी मंडळी प्रिन्सी तुला कसा वाटला इथं आगरी महोत्सव? हो रोज असता आम्ही. रोज आमचाच एकच पडलेला ते भाजीपाला लावलं ते पिकवायला आम्ही जायचो पाणी मारायला सकाळी. भाजीपाल्याला सकाळी पाणी मारायला आम्ही क्या झूठ बोल रहे मस्त वाटलं आम्हाला ऍक्ट. त्याच्यामुळे आम्ही ते सगळ्या कला पेलवान ऍक्ट मध्ये आमचा पण पेलवान आहे. 500 जेवून तो पालण्यान जेली ना वर्ष ओकली कोणच्या अंगावर तर तो तरास कवरा होईल ना. आम्ही निव्वल म्हणजे निव्वल तुमचा या डान्स बघायला थांबल्या. मंग्या बोतला ना. मंग्या बोलला आमच्या रणरागिणीचा वाघिणीचा डान्स आहे. त्याच्यामुळे काही जायचं नाही म्हणून थांबलो आम्ही. मंग्या जाम तरी तारीफ करत असता. जेव्हा बघा माझी वाघीण वाघीण करत असते. जबरदस्त जबरदस्त ऍड होता तुमचा. तर मंडळी ऍक्च्युली इकडं शेवपुऱ्या पाणीपुऱ्या आहेत. इकडं मी मगाशी येणार होतो पण आलो नाही कारण जामच ओव्हर गर्दी होती. थांब रे थांब त्याच्या आयला थांब. अरे बाबा इकडं तर खजाना आहे. म्हणजे मगाशी येणार होतो पण प्रचंड गर्दी होती त्याच्यापायी आलो नाही. पण ॲक्च्युली बालनगरी आणि खेळनगरी म्हणून प्रसिद्ध होतो. तिकडचा मोठा पालना पण डेंजर काम होते आता. तर इकडं सगळीकडे तुम्ही बघू शकता. म्हणजे संध्याकाळी तुम्ही यायला हरकत नाही. इकडं बघा फुग्यांचा पण आहे आणि मस्त इकडं बघा
आनंद घ्या 100%. एकदम भारी वाटतं. मगाशी म्हणजे जाम गर्दी होती त्याच्यामुळे मी आलो नाही, पण बघूया आता आम्ही नाही मगाशी जामच पब्लिक होती त्याच्यामुळे आलो नव्हतो मी इकडे, म्हणजे त्या गर्दीच्या पैसे शूट घ्यायला जमत नव्हतं म्हणजे. सो मंडळी आता आम्ही घरी निघायची तयारी नाव, कारण 1:45 वाजले. 1:45 वाजल्या कारणामुळे आता गावांची कुत्री आमच्या अंगावर धावत येतील, तर आता घरात गेलो होते. म्हणून आता जो आगरी महोत्सवचा कार्यक्रम आहे याचा सगळे आनंद घ्या. तुम्ही संध्याकाळी या आणि भरपूर एन्जॉय करा. आजचा दिवस हा शेवटचा आहे. सोमवार